नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता अनेक विद्यार्थी रोज जे काही डाऊट्स विचारतात, जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत ते, तर त्याच्यापैकी अनेकांचा एक डाऊट असतो की दादा आम्हाला एमएसटी सीईटी मध्ये काय कमी मार्क्स पडतात, तर मग आम्हाला दुसरं काही ऑप्शन असू शकतं का? तर त्याच्यासाठी अनेकांना बऱ्यापैकी माहितच आहे की ऑल इंडियाचा एक कोटा असतो, त्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करता येतं ऍज अ महाराष्ट्राचा स्टुडंट. आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंटला सुद्धा त्यामध्ये अप्लाय करता येतं, पण महाराष्ट्र स्टुडंटला सुद्धा त्यामध्ये आपल्याला सुद्धा अप्लाय करता येतं. आता अप्लाय करायचं कसं? तर ज्यावेळेस आपण एमएसटी सीईटीच्या प्रोसेसमध्ये किंवा आपल्या कॅप राऊंडच्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जी आपली आहे त्या प्रोसेसचा जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही जेईई मेन्स थ्रू अप्लाय करणार का. त्यावेळेस तुम्ही जर यस केलं तर मग तुम्हाला काय करावं लागतं, जेईई मेन्सचं एक स्कोअर कार्ड तुमचं जे असेल की जे आता 2 अटेम्प्ट झालेले त्या 2 अटेम्प्ट मधलं कुठलं जे बेस्ट असेल ते काय करायचं, तर ते तुम्ही अपलोड करायचं. त्याच्यासाठी काय करा, जेईई मेन्सचे जे काही तुमचे 2 अटेम्प्ट झाले त्या 2 अटेम्प्ट पैकी काय करा की त्याचं जे बेस्ट जे स्कोअर कार्ड आहे तुमचं, ज्याच्यामध्ये जास्त पर्सेंटाईल आहे 2 पैकी, तर ते कार्ड तुम्ही तुमच्याजवळ डाउनलोड असलेलं असू द्या. आणि याच्यानंतर आता याच्यामध्ये कुठले कॉलेजेस येतात, तर त्या कॉलेजेसची संख्या म्हणजे आता त्याच्यातले काही टॉप प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा आहेत, काही गव्हर्नमेंटच्या डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्या सुद्धा आहेत, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे की आपलं वालचंद सांगली. वालचंद सांगलीमध्ये सुद्धा काय झाले की आता ऑल इंडियाचा कोटा इंट्रोड्यूस झालाय. आता त्याच्यामध्ये अनेक डाऊट असतात की दादा आपण ऑल इंडिया थ्रू टोटल जागा किती असतात, असं तसं फिक्स आकडा नाही की कुठं 15% असतील, कुठं 10% असतील पर्सेंटेज मध्ये. तर तसं एक नियर बाय बोलल्या गेलं तर 15% सीट्स आपल्या याच्यामध्ये म्हणजे ऑल इंडियाच्या कोट्या थ्रू भरल्या जातात. आता अप्लाय कसं करायचं, तर तुम्हाला सांगितलं तसं आपण कॅपची ज्यावेळेस प्रोसेस करतो त्यावेळेस काय करायचं की आपल्या जेईच्या स्कोअरवर सुद्धा म्हणजे आम्हाला अप्लाय करायचं असं तिथे टिक करायचं. त्याच्यानंतर आपलं स्कोअर कार्ड हे ते मागतील, तर ते अपलोड केल्यानंतर आपण काय होते पॅरलल म्हणजे आपल्याला काय होईल की जे आपण ऑप्शन फॉर्मची लिस्ट टाकू, म्हणजे आपल्याला जर सीईटीसीएस पाहिजे, त्याच्यानंतर ईएनटीसी पाहिजे, त्याच्यानंतर असं एआयएमएल पाहिजे, असले जे काय आपण सिक्वेन्स टाकणार आहोत की आपल्याला कुठलं पाहिजे, तर हे सगळे सिक्वेन्स टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय की त्याच्यामध्ये आपलं जे कॅप राऊंडचे ज्या प्रोसेसचं जे अल्गोरिदम आहे ते काय करेल की तुम्हाला ज्यावेळेस समजा ते प्रोसेस होऊन तुमचा रिझल्ट येईल की तुम्हाला नंतर म्हणजे सेकंड राऊंड साठी की आता तुमचं हे कॉलेज भेटले, अलॉटमेंट भेटली, ते अलॉटमेंट कशी सिद्ध होईल की एका लाईनला तुम्हाला पाहिलं जाईल की एमएसटी सीईटी थ्रू कुठलं कॉलेज भेटते, दुसऱ्या पॅरलल तीच गोष्ट एक जेईई मेन्सच्या स्कोअरवर तुमचं ऑल इंडिया कोट्यासाठी सुद्धा पाहिलं जाईल. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कुठलं बेस्ट कोण सीईटी मधून कुठलं बेस्ट भेटतंय, जेई मधून कुठलं बेस्ट भेटतंय ते तुम्हाला दिसेल. आणि जे बेस्ट भेटतं ते कॉलेज तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला मग ऍडमिशन घ्यायचं का नाही, ते फ्रीज करायचं का ऍडमिशन घ्यायचं हे तुम्हाला ठरवायचं. त्याच्यानंतर तुम्ही जर फॉरवर्ड केलं पुढच्या स्टेपला सुद्धा जाऊ शकता, दुसऱ्या राऊंडला सुद्धा जाऊ शकता. आणि आपल्याला जोपर्यंत आपल्या लिस्टमध्ये वरची कॉलेजेस आहेत म्हणजे आपल्या लिस्टमध्ये टॉपला जोपर्यंत कॉलेजेस आहेत तोपर्यंत आपल्याला काय करता येतं, बेटरमेंटसाठी जाता येतं. अल्टिमेट शेवटचा राऊंड असेल तर त्याच्यानंतर ते जे कॉलेज तुम्हाला शेवटच्या राऊंडला भेटेल तर त्या ऑटो फ्रीज होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचा जो काही 3 ते 4 दिवसाचा काळ दिलेला असतो त्या काळामध्ये ऍडमिशन्स घ्यावेच लागतात. आता हे झालं की कशा पद्धतीचं अप्लाय कर. आता कॉलेजेसची फीस, अनेकांचा डाऊट असतो की दादा आता एमएसटी सीईटी मधून आम्हाला हे कॉलेज भेटलं तर तिथे कुठल्या स्कॉलरशिप भेटतील, मग जेईई मेन्स थ्रू म्हणजे जे ऑल इंडियाचा जो कोटा आहे त्याच्या थ्रू जर कॉलेजेस भेटले तर तिथे कुठले भेटतील. तर तिथं फीसच्या बाबत जर पाहायचं झालं, तुम्ही एमएसटी सीईटीच्या थ्रू जर आलात तर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही स्कॉलरशिप असतील ज्या की आपल्या महाडीबीटी थ्रू येतात, म्हणजे तुमची ट्युशन फी मध्ये ईडब्ल्यूएस असाल किंवा ओबीसी असाल तर 50% फीस माफ असते, एससी आणि एसटी असाल तर तुम्हाला फक्त एक छोटीशी म्हणजे 2,500 ते 3,000 4,000 पर्यंतची फीस लागते. सीईटी सारख्या कॉलेजची फीस आता 1.5 लाख 2 लाखाच्या जवळपास पोहोचलेले आहेत. तर त्या कॉलेजेसमध्ये एससी आणि एसटीच्या कॅन्डिडेट्सला 10,000 पर्यंतच भेटते. ह्या जे म्हणजे आता त्याला काय होतं, वरची फीस जी आहे ते काय करतं गव्हर्नमेंट काय करतं त्या डिपार्टमेंट अंतर्गत, म्हणजे आता जर एससी एसटी असेल तर समाज कल्याण डिपार्टमेंट त्यांना ते त्या पद्धतीचं जर ते सगळी प्रोसेस कशा थ्रू होती, महाडीबीटीच्या थ्रू होती. तर मग त्या स्कॉलरशिप फक्त कोणाला भेटतात, एमएसटी सीईटी थ्रू जे ऍडमिशन घेतील कॅप राऊंडच्या थ्रू त्यांनाच भेटतात. ऑल इंडियाच्या कोटावाल्यांना ते स्कॉलरशिप भेटत नाही. आता काही कॉलेजेसमध्ये ऑल इंडियावाल्यांना सुद्धा स्कॉलरशिप भेटत असतील तर मग त्या कुठल्या, तर मायनॉरिटीचे कॉलेज असेल तर तिथे ती पॉसिबिलिटी असू शकते की त्या पद्धतीची तिथे स्कॉलरशिप ऑल इंडियावाल्यासाठी ते कॉलेज थ्रू भेटणारी असेल. पण महाडीबीटी थ्रू किंवा मग
आपल्या याच्या कॅप प्रोसेस थ्रू महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू ऑल इंडियाच्या कोट्यासाठी कसल्याही पद्धतीची स्कॉलरशिप दिल्या जात नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या जे काही रिझर्वेशन, आता रिझर्वेशन ऑल इंडियाच्या कोट्यामध्ये काय आहे, तुम्हाला आपलं एमएसटी सीईटी थ्रू तुम्हाला काय असतं, रिझर्वेशन असतं. म्हणजे ओबीसी साठी काहीतरी रिझर्व असेल, एससी साठी, एसटी साठी, ईडब्ल्यूएस साठी आणि ईबीसी साठी अशा पद्धतीचं रिझर्वेशन असतं. पण ऑल इंडिया कोट्यासाठी जेई मेन्स थ्रू जे काही 15% सीट्स किंवा 15% सीट्स ज्या काही भरल्या जातात त्याच्यात कसल्याही पद्धतीचं रिझर्वेशन नसतं. तिथं सगळेजण ओपनच कन्सिडर केल्या जातात आणि तिथं ते कॉलेजचे अलॉटमेंट होते. मग हे सगळं पाहत असताना एक लक्षात ठेवा की इथं रिझर्वेशन नाही. दुसरं लक्षात ठेवा की इथं तुम्हाला कॉलेजची फीस ज्या वेळेस भरायची त्यावेळेस तुम्हाला कंप्लीट जे ओपनची फीस असेल, मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे स्टुडंट असू द्यात, तुम्हाला ओपनचीच फीस भरायची. आणि स्कॉलरशिप किंवा ट्युशन फी वेवर स्कीम ह्या ज्या काही TFWS असल्या काही स्कीम असतात तर त्या कुठल्याही स्कीम आपल्या याच्यासाठी अप्लाय होत नाही. आता काय होतं, सीओईपी असेल, व्हीजीटीआय असेल, आयसीटी असेल, व्हीजीटीआय मध्ये विशेष म्हणजे व्हीजीटीआय मध्ये ऑल इंडिया कोटा नाही, सीओईपी मध्ये आहे. दुसरं जर डीम युनिव्हर्सिटी म्हणलात तर आयसीटी मध्ये एक आहे, आणि LIT लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आपल्या नागपूरचं आहे. तर या 3 गव्हर्नमेंटच्या डीम युनिव्हर्सिटीज आहेत. इथं तुम्हाला ऑल इंडिया कोटा आहे. बाकी जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज कराडचं असेल, छत्रपती संभाजीनगरचा असेल किंवा मग अकोल्याचा असेल, तिथं कसल्याही पद्धतीचा ऑल इंडियाचा कोटा नाही. गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज मध्ये फक्त या 3 ज्या युनिव्हर्सिटीज असेल, आयसीटी, सीओईपी, LIT म्हणजे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर, इथेच फक्त तुम्हाला काय भेटेल, ही ऑल इंडियाचा कोटा भेटेल. बाकी तुम्हाला 15% सीट्स कुठे भेटतील तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये भेटतील. त्याच्यातली टॉपची कुठली आहेत प्रायव्हेट कॉलेजेस, SPIT सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आपल्या मुंबईचे, थोडंमोळ सहानी हे जे आहे ते सुद्धा, किंवा DJ सांगवी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ते सुद्धा मुंबईचंच आहे. PICT पुणे म्हणजे हे आपल्या पुण्याचं, CIT आणि PCCU ही जी पुण्याची कॉलेजेस आहेत ही जवळपास टॉप प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते आता जवळपास बाकी सर्वच जवळपास म्हणण्यापेक्षा सर्वच प्रायव्हेट कॉलेजेसला हा 15% ऑल इंडियाचा कोटा जेईई मेन्स थ्रू आहे. पण ही आपण याच्यामध्ये काय घेतली, टॉप प्रायव्हेट कॉलेजेस आणि ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत गव्हर्नमेंटच्या त्या, आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट सोबत ज्याचं ऍफिलिएट आहे, आणि गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस जे कॉलेज आहे वालचंद सांगली, तर त्यांनी सुद्धा काय केलं मागच्या वर्षीपासून की तुमचं ऑल इंडियाचा कोटा हे केलं. आता हॉस्टेलच्या विषयात काय होतं की सीओईपी सारखं ठिकाण असेल तर सीओईपी सारख्या ठिकाणी तुम्हाला काय होतं, हॉस्टेल अलॉटमेंट मध्ये सुद्धा एक रिझर्वेशन असतं की ऑल इंडियाच्या स्टुडंटला इतकेच रिझर्व सीट असतात हॉस्टेलमध्ये, किंवा मग MST CETच्या स्टुडंटसाठी इतक्या सीट्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन असतं. त्याच्यामुळे ऑल इंडिया वाल्यांसाठी काय होतं, हॉस्टेलची फॅसिलिटी कॉलेजमध्ये भेटणं जरासं अवघड जातं. त्याच्यातल्या टॉप कॉलेजेसमध्ये भेटणं म्हणजे ह्या ज्या काय आपण आयसीटी लिहिलं, सीओईपी लिहिलं, LIT लिहिलं, इथं सुद्धा भेटणं अवघड जातं. आणि रिझर्वेशनचं सुद्धा तुम्हाला सांगितलेच. आता याच्यातली सगळं आता अनेकांना डाऊट असेल की दादा आम्हाला इतकेच कॉलेजेस सांगितले तू, याच्यानंतरची कॉलेजेस आम्ही कुठं पाहायची, तर आपण काय तुम्ही काय करा, तुम्हाला जर समजा 82 पर्सेंटाईल पडलेलं आहे जेईई मेन्स मध्ये, तर आता तुम्हाला पाहिजे की आता पर्सेंटाईल म्हणजे जेईई मेन्सचा रिझल्ट आला आपला सीईटीचा, तरी काय की फक्त फर्स्ट सेशनची काय आली तर रिस्पॉन्स शीट आली, तुम्ही कॅल्क्युलेट केलेलेच असतात. तर त्याच्यावर तुम्हाला जे काही एक्सपेक्टेड मार्क असतील त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करता येईल, आपल्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला ते तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल टाका, कॅटेगरी हे ते सिलेक्ट करा, आणि सगळं सिलेक्ट केल्यानंतर खाली फाइंड माय कॉलेजेस करा. तुम्हाला काय दिसेल, MST CET थ्रू जे कॉलेजेस भेटू शकतात ते दिसतील. पण आता काय आहे की कन्फर्म रिझल्ट आपला कोणता आहे आपल्याजवळ सध्या, तर आपल्याजवळ कन्फर्म रिझल्ट आहे जेईई मेन्सचा, म्हणजे जे 2 अटेम्प्ट झाले त्याच्यातलं बेस्ट अटेम्प्ट जो आहे तो घ्या, आणि तो अटेम्प्ट घेतल्यानंतर तुम्ही काय करा, वेबसाईटला जा, पर्सेंटाईलच्या याच्यामध्ये काय करा तुम्ही की जेईई मेन्सचा स्कोर टाका, आणि जेईई मेन्सचा तुम्ही स्कोर टाकल्यानंतर एक स्पेशल कोटा म्हणून खाली एक थोडं खाली गेल्यानंतर कॅटेगरी हे विचारतात, त्याच्या खाली कॅटेगरी हे काय सिलेक्ट करायची जेईई मेन्सला गरज नाही, पण खाली गेल्यानंतर एक स्पेशल कोटा म्हणून एकदम शेवटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल ऑल इंडिया कोटा. तर ऑल इंडिया कोटावर सिलेक्ट करून काय करा की फाइंड माय कॉलेजेस करा. महाराष्ट्रातली जेवढी कोणती प्रायव्हेट कॉलेजेस जी तुम्हाला त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तुमच्या पर्सेंटाईल नुसार, ती यादी जनरेट होईल, ती लिस्ट जनरेट होईल, आणि ती जनरेट झालेली लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तिथेच वरी टॉप लेफ्टला काय असेल की डाउनलोड नावाचं बटन असेल, त्या डाउनलोड नावाच्या बटनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमची लिस्ट जनरेट होईल. हे सीईटी साठी पण जरा सीईटी साठी फक्त कॅटेगरी हे सिलेक्ट करावं लागते, सीईटीचा स्कोर टाकावा लागेल, बाकी असंच.
अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या कॉलेजेसमध्ये काय हे भेटू शकतं, तुमच्या पर्सेंटाईल नुसार जेईई मेन्सच्या कोणते कॉलेजेस भेटू शकतात हे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला जर माहित नसेल की तुमच्या कॅटेगरीनुसार, आता काय राहतं, ऑर्फन स्टुडंट आहेत आपल्याकडे, ईडब्ल्यूएसटी स्टुडंट आहेत, ओबीसी, एससी, एसटी आणि काही मायनॉरिटीचे स्टुडंट असतील, जैन मायनॉरिटी असेल, गुजराती मायनॉरिटी असेल, असे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. म्हणजे आपण जे काही ओपन, ओबीसी, एससी, एसटी इतकेच बोलतो, इतक्याच कॅटेगरी नाही. त्या सर्व कॅटेगरीचा आता कुठल्या कॅटेगरीसाठी कुठलं डॉक्युमेंट पाहिजे, म्हणजे आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागणार आहे हे आपल्याला बऱ्याच जणांना तुमच्यापैकी जर माहित नसेल तर तुम्ही काय करा की आपल्या वेबसाईटला www.conceptdelta.in याची डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक सुद्धा देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप लेफ्ट कॉर्नरला 3 लाईन्स दिसतील. त्या लाईन्सवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट सपोर्ट नावाचं एक बटन दिसेल. त्या डॉक्युमेंट सपोर्टवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला कॅटेगरीज दिसतील. त्या कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी असेल तर तुम्ही काय करा, कॅटेगरी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डाउनलोड नावाचं बटन येईल. त्या डाउनलोडवर तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात त्याचं सुद्धा तुम्हाला काय होईल, पीडीएफ डाउनलोड होईल. अशा पद्धतीने तुमचं जवळपास ते झालं. आता याच्यानंतर जर तुम्हाला काही या ऑल इंडियाच्या कोट्याच्या रिलेटेड किंवा इतर काही विषयामधले जर डाऊट्स असतील तर तुम्ही काय करू शकता, कॉमेंट्स मध्ये विचारू शकता. जर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेससाठी आणखीन पुढची जास्तीचं गायडन्स पाहिजे असेल तर तुम्हाला काय करतो की आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची काय करतो, लिंक ऍड करतो. त्या ग्रुप तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. आणि जर काही विचारायचं असेल तर मला तिथं पर्सनल सुद्धा मेसेज टाकू शकता. एवढंच बोलतो, थांबतो. पुन्हा आपल्या ऍडमिशन प्रोसेस रिलेटेड, ऍडमिशनच्या रिलेटेड जी काही तुम्हाला माहिती लागणार असेल, काही जर वाटत असेल की मी त्यावर व्हिडिओ बनवा, तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.